महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। कल्याणच्या आधारवाडी कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे। ऋषिकेश पवार असे या मृत कैद्याचे नाव असून जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच त्याचा बळी गेल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केलाय। धक्कादायक बाब म्हणजे ऋषिकेशला उपचारासाठी रुग्णवाहिकेऐवजी जेल सुप्रिटेंडच्या खासगी बुलेरो गाडीतून रुग्णालयात आणण्यात आलं। 5 वाजता छातीत दुखत असताना त्याला 9 वाजेपर्यंत रुग्णालयात का आणले नाही असा संतप्त सवाल उपस्थित करत नातेवाईकांनी उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात गोंधळ घातला। डोंबिवलीचा रहिवासी असलेला ऋषिकेश पवार एका वादाच्या प्रकरणात उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याखाली कल्याणच्या आधारवाडी जेलमध्ये कोठडीत होता। 20 एप्रिल रोजी एका आठवडा बाजारातील मुकादम सोबत झालेल्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल करत उल्हासनगर हिललाईन पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयाच्या आदेशानंतर 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी ही कल्याण आधारवाडी कारागृहात देण्यात आली होती। याच दरम्यान काल सायंकाळी सुमारे 5 वाजता ऋषिकेशच्या छातीत दुखू लागले होते। मात्र यावेळी त्याला तत्काळ रुग्णालयात हलवण्याऐवजी सुमारे 9:30 वाजता उल्हासनगरच्या सेंट्रल रुग्णालयात आणण्यात आलं। यावेळी अँब्युलन्स ऐवजी जेल प्रशासनाच्या खासगी बुलेरो गाडीतून त्यांना आणण्यात आलं असून त्याला वेळेवर रुग्णालयात नेले असते तर तो वाचला असता। जेल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्याचा जीव गेल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात गोंधळ घालत दोषींवर कारवाईची मागणी केली। दरम्यान या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशाराही कुटुंबियांनी दिला आहे। या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे। मेरा नाम रियाज सिराज खान है। मेरा भाई ऋषिकेश सुरेश पवार जिसकी डेथ हुई है, जेल में डेथ हुई है। उसको जब छाती में पेन हो रहा था 5 बजे के टाइम पे, तो 5 बजे के टाइम पे है ना सर, उसको कॉल नहीं, मतलब उसको लेके दवाखाना नहीं आया। दवाखाने में जेल के दिखाया है तो जेल के डॉक्टर ने क्या लिखा कि जब आप सिविल हॉस्पिटल में लेके जाइए। तो आज शाम को 5 बजे जब छाती में उसके पेन हो रहा था तो आपका सिविल हॉस्पिटल में 9:30 बजे का एंट्री है कि आपने 9:30 बजे सिविल हॉस्पिटल में लाया और वो लाते टाइम पे डेट हो चुका है ऐसा डॉक्टर साहब ने हमको बोला है। यह बात आप मुझे बोलो, जब किसी को इंजरी होती है तो एम्बुलेंस आती है या प्राइवेट सुप्रिटेंडेंट की वैन आती है? एम्बुलेंस आती है। तो इन्होंने क्या किया है, सुप्रिटेंडेंट की प्राइवेट बुलेरो गाड़ी में उन लोगों ने लेके आया है बॉडी और यहाँ पे सबमिट किया है। सबमिट करने के बाद मैं पहला व्यक्ति जो आके मेरे भाई के बारे में पूछने के बाद मुझे क्या बोला गया है मैडम ने, डॉक्टर ने, कि ये लड़का पहले ही दवाखाने में लाने से पहले ही डेट हो चुका है। तो मेरा यही कहना है कि पुलिस प्रशासन और जेल प्रशासन क्या कर रही थी। जिस टाइम उसको दर्द हो रहा था उस टाइम आप लेके आते तो आज मेरा भाई सही सलामत रहता। ये जो भी है जेल प्रशासन की हलगर्जीपना है और हमको सर आपके तरफ से न्याय, या आप कोई बोलोगे जहाँ जाने या जेल के बाहर भूख हड़ताल करने या जो भी आप बोलोगे हम उसमें राजी है सर। खाली हमको न्याय चाहिए, न्याय नहीं मिलेगा तो सर हम क्या कर रहे, हम जनता क्या करेंगे। और वो जो डॉक्टर है जेल का, मैं भी एक मुजरिम हूँ, मैंने भी एक गुनाह किया है, मैं भी अंदर जाके देखा। और डॉक्टर दारू पी के आता है ऑन ड्यूटी। डॉक्टर वो क्या काम का है जो दारू पी के अंदर जाता है? वो पेशेंट को क्या संभालेगा? एक हार्ट में दुख रहा है, 1 मिनट, जो हार्ट में दुख रहा है वो तभी इन्फॉर्म किया है शाम को 5 बजे, 6 बजे आपको किया है। तो आपका काम क्या बनता है? डॉक्टर को दिखाना। डॉक्टर ने क्या करना चाहिए, सिविल हॉस्पिटल में लिख के देना चाहिए, या इंजरी ज्यादा बड़ा है, कुछ उसको डिप्रेशन है तो उसको जैसे लिख के देना चाहिए। पर इन्होंने कुछ भी नहीं किया। उनको 9:30 बजे यहाँ पे एंट्री है, एंट्री में आप आके देख सकते हो। ये जेल प्रशासन की एकदम हलगर्जीपना है और वो डॉक्टर के खिलाफ सख्त से सख्त कार्रवाई लीजिए, ये मैं हाथ जोड़ के विनंती करता हूँ। हे प्रकरण असं घडलेलं आहे की मार्केट इथे आमच्या इथे ठराविक आठवडी मार्केट भरतो। त्या मार्केटनुसार ना पब्लिकला त्रास होतो, ट्रॅफिक होते, नॉईज पोल्युशन फैलतं। मग याच्यानुसार आमच्या दादांनी त्याच्या मार्केटचा मुकादम आहे त्याशी बोलचाल झाली थोड्याशा कारणावरनं। तर त्या कारणावरनं त्या लोकांनी गफलतमध्ये बोलून 25-26 जणांनी बोलून माझ्या दादावरती जीवघेणा हल्ला केलेला। त्या जीवघेणा हल्ल्यापासून तर माझ्या दादांनी त्यांचे जे मित्र होते त्यांच्यासोबत त्यांनी सेल्फ डिफेन्स मध्ये त्या समोरच्या व्यक्तीला मारहाण केली। यांनी आमच्यावरती कायद्यानुसार आमच्यावरती कलम टाकले, म्हणजे माझ्या भावांवरती। आणि ह्या लोकांना पैसे वगैरे भरून प्रत्येक गोष्टीने सहकार्य पोलिसनी बिलो द बेल जाऊन शासनाच्या बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहे।
आणि त्यांच्यावरती खोटे खोटे आरोप टाकून त्यांना जेलमध्ये दाखल केलेलं आहे. आणि दाखल केल्यानंतर माझ्या दादांना त्रास होत होता, दादांनी तक्रार दिली मला त्रास होतोय किंवा काही गोष्टी मला जरा सहकार्य करा सर त्या गोष्टीसाठी. ह्यांनी त्यांचा प्लॅन समजून किंवा त्यांनी त्यांची काय मिली बघत असेल ते आम्हाला काय माहिती नाहीये, त्यानुसार त्यांनी त्यांचं काय केलं असेल ते पण माझ्या दादाला नाही भेटला नाहीये. आणि ह्यांनी हलगर्जीपणा केला म्हणून माझ्या भाऊचा जीव गेलेला आहे. माझी एवढीच मागणी सगळ्यांकडनं की त्याला न्याय भेटला पाहिजे. ऋषिकेश सुरेश पवार, ते राहणार आहे डोंबिवलीमध्ये. त्याला एक पोरगी आहे आणि त्याची बायको. त्यांच्यासाठी माझं एवढंच मागणं सगळ्यांकडनं की त्यांना न्याय भेटला पाहिजे. इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट. तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.